नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप। आपल्याकडे गुन्हा केल्यानंतर त्या गुन्हेगाराचं वय पहिलं बघितलं जातं। त्यानं गुन्हा काय केला आहे त्याचं पाहिलंच जात नाही। म्हणजे एखाद्या 18 वर्षाच्या खालच्या पोरानं त्याला बलात्कार करू, त्यानं मारो, एखाद्याचा खून करू, नाही तर त्याला काहीही हो, तो 18 वर्षाच्या खाली आहे म्हणून त्याला सोडून दिलं जातं। या सगळ्या गोष्टी आपण आजूबाजूला पाहतो। काही गोष्टी आपल्याला माध्यमांमध्ये येतात, काही गोष्टी आपल्याला कळत नाहीत, काही गोष्टी आपल्या आजूबाजूला घडतात। त्याचा बाऊ होत नाही, त्याला सगळ्यांनी लहान म्हणून पाठीशी घातला जातो। यांच्यावरती कायदे कानून चार्ज वगैरे असलं काही लागत नाही। हे जरी कोर्टात गेले किंवा कशात तरी गेले तरी आम्ही लहान आहे, आम्ही काय बोलतात त्याला, आम्हाला अक्कल नाही आहे असे आम्ही आहोत। बडव्या तुला बलात्कार करायची अक्कल आहे, तुला एखाद्याला मारायची अक्कल आहे, आणि तुला सगळं कायदे आणि सगळ्या चौकटीत घ्यायला गेला जेलमध्ये की तुला कळतं की मला अक्कल नाही म्हणून मी या सगळ्या गोष्टी केल्या, आणि तिथून सुटून हे बाहेर येतात। त्याच गोष्टीचा फायदा घेतात आणि 18 वर्ष ओलांडून गेल्यानंतर हे कुख्यात गुंड बनतात, कुख्यात गुन्हेगार बनतात। यांच्या हातून कित्येक स्त्रियांची अपहरण होतात, बलात्कार होतात, कित्येकांचे खून केले जातात। याच अवलादी पुढे राजकारणी पोचतात, यांना मोठं करतात, यांनाच हाताशी धरून कित्येक ठिकाणी नको तसल्या गोष्टी केल्या जातात आणि यांच्यावरती स्वतःचा अभय ठेवतात, वरदहस्त ठेवतात, आणि ही लोक अशीच वाचत राहतात। न्यायालयाच्या चौकटीतून, सगळ्या गोष्टीच्या चौकटीतून वाचत राहतात। जोपर्यंत समाज म्हणून आपण एकत्र येत नाही, जोपर्यंत माध्यमं याच्या विरोधात आवाज उठवत नाहीत, जोपर्यंत न्यायासाठी लोक रस्त्यावर येत नाहीत, तोपर्यंत या अशा अवलादी अशाच मोकाट फिरत असतात। तुमच्या आजूबाजूला, आपल्या आजूबाजूला असे कित्येक अवलादी आपण सगळ्या इथं फिरताना पाहतो। पण या सगळ्याविषयी अजितदादांनी जरा चांगलाच निर्णय घ्यायचं जरा ठरवले, जरा बोलायचं पण ठरवलं त्यांनी, की या सगळ्या गोष्टी म्हणजे जो काही 18 वर्षापर्यंतचा जो काही कायदा आहे, 18 वर्षाच्या खालच्या मुलाला काही म्हणजे थोडीसं नरम करतात सगळ्या गोष्टी, म्हणजे त्याच्या एवढी सक्ती कुठली लागत नाही, तोच कायदा 14 वर्षापर्यंत यावा आणि 14 वर्षाच्या वरील किंवा 14 वर्षापर्यंतच्या खालच्या मुलांनाच फक्त याच्यातून वाचवता येईल, अभय देता येईल, आणि त्याच्या वरच्यांना सर्वांना सरसकट शिक्षा केली जाईल। कारण या सगळ्या गोष्टीचा कुठे ना कुठेतरी दुरुपयोग होतोय। 18-17 वर्षाच्या 10वी 11वी 12वीच्या पोरांना सगळं कळतं आजकाल। यांना हा मोठी लोक हाताशी धरून खून करण्याला भाग पडतात, प्रवृत्त करतात या सगळ्या गोष्टी, कारण त्यांच्यावरती केसेस होत नाहीत, त्यांना याच्यातून सही सलामत बाहेर काढलं जातं। त्याच्यामुळे या सगळ्या पोरांना हाताशी धरलं जातं आणि हे मोठी मोठी लोक या सगळ्या पोरांना हाताशी धरून गुन्हेगारी क्षेत्रामध्ये उतरवण्यास भाग पडतात। कारण या पोरांनी आज केलेली गोष्ट जेव्हा माफ होते ना, त्यांना वाटतं की याला आपण हे केलेलं माफ झालं ना, आपल्याला घंटा काय फरक पडत नाही, हाय आपला साहेब, आपला दादा, मामा, भाई सगळे बघतायत वरून, आपल्याला काही टेन्शन नाही आहे। पण जोपर्यंत दादा तुम्ही जे सांगितलेला कायदा आहे ना, हा होणं अत्यंत महत्त्वाचं आहे। 18 वर्षाची मर्यादा 14 वर्षापर्यंत आली पाहिजे, आणि या मधली सगळी जी फळी आहे ना, या सगळ्या हरामखोरांना वेचून वेचून काढून साऱ्यांना शिक्षा दिली पाहिजे। यांना फाशीची शिक्षा जरी झाली तरी ती अत्यंत महत्त्वाची असेल, एवढं लक्षात ठेवा। यांना पोरी पळवायचं कळतं, यांना लग्न करायचं कळतं, यांना पोरं काढायचं कळतं, यांना प्रत्येक गोष्ट कळते, खायचं कळतं, हागायचं कळतं। यांना सलग खून केल्यानंतर सरकारच्या किंवा न्यायालयाने सगळ्या गोष्टींमध्ये गेल्यानंतर कळतं की अक्कल नाही। ही केवढी मोठी फसवणूक आहे या सगळ्या कायद्यांची। म्हणजे काय कायदे काढलेत, काही कायदे बदललेच पाहिजेत। अत्यंत चुकीचे कायदे आहेत जे समाजाला मातीत घालणार आहेत। त्याच्यामुळे दादांनी हा जो विषय घेतला अत्यंत महत्त्वाचा आहे, आणि या विषयाकडे थोडंसं गांभीर्यानं लक्ष देणं फार महत्त्वाचं आहे। म्हणून म्हटलं दादा तुम्ही यावेळेला निश्चित मुद्द्याचं बोललात आणि खरोखर मला पटलं, म्हणून मी या सगळ्या गोष्टीवरती प्रकाश टाकला। बाकी तुम्हाला काय वाटतं या सगळ्या गोष्टींबद्दल मला आवर्जून कळवा।